विद्यार्थी मित्रांनो, ब्रेन फॉग हा शब्द आपण अनेकदा ऐकतो. जसं रस्त्याने गाडी जात असताना समोर धुकं असेल तर गाडीला समोरचा रस्ता नीट दिसत नाही, अगदी तसंच ब्रेन फॉगमध्ये असेल, धुक्यामध्ये असेल तर ते क्लिअर थिंकिंग करू शकत नाही. ब्रेन फॉगची लक्षणं काय काय आहेत? चिडचिड होणं, गोंधळलेली मनाची अवस्था असणं, मन एकाग्र न होणं, सतत थकल्यासारखं वाटणं, एक प्रकारचा आळस येणं, या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण ब्रेन फॉग हा आहे. हा ब्रेन फॉग कशामुळे होतो? तर आपल्या मेंदूमधील डोपामाइन आणि नॉरएपिनेफ्रिन हे न्यूरोट्रान्समीटर्स कमी झाल्यामुळे. ब्रेन फॉग कमी कसा करायचा? तर आपण ध्यान केल्यामुळे, दीर्घ श्वसन केल्यामुळे, भरपूर पाणी पिल्यामुळे, सूर्यप्रकाशात फिरल्यामुळे, अन्नामध्ये आपल्या व्हिटॅमिन D3, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, अँटॉक्सिड्स ठेवल्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढते आणि ब्रेन फॉग कमी होतो. आपल्या मेंदूमध्ये ब्रेन फॉगमुळे सूज येते आणि ही सूज जी असते ती मेंदूला हानिकारक असते. त्यासाठी आपल्या मेंदूचा ब्रेन फॉग कमी करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूला जे घातक गोष्टी आहेत ब्रेन फॉग निर्माण करणाऱ्या त्यापासून वाचवणं. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोल्युशन असेल किंवा सतत कॉम्प्युटरसमोर बसणं असेल, अतिपरिश्रम करणं असेल, अतिचिंता करणं असेल किंवा अतिविचार करणं. या सर्व गोष्टी जर अवॉइड केलात तर मेंदू हा अधिक सक्षम राहतो आणि मेंदूला एकाग्र ठेवायचा असेल तर आपल्याला हा ब्रेन फॉग टाळायला हवा. हा ब्रेन फॉग टाळण्यासाठी आणखीन काय करायला पाहिजे याची माहिती घेण्यासाठी मला संपर्क करा.